सगळी शस्त्रा मांडून झालेली असत. तुका हार बनवूक मदत करू काय? नको रे, करतय मी. मंजू, रांगोळी काढून झाली काय गो? हो दायचे, झालं झालं. हा भाऊजी, बोला वहिनी, बोला बोला. भाऊजी, या नव्याचं तोरण सगळीकडे बांधूचा. आता बांधतो. फक्त वहिनी तुम्ही आवाज द्यायचा, मी लगेच हजर. तुमच्या नंदेसारखा नाहीये मी. होय काय? बापरे, ऐकलं काय तू? अरे डुग्या, पाडशील कोणा तरी. डुग्गू काय मध्ये मध्ये? तू माझ्या मध्ये मध्ये येतेस. ए डुग्गू, काय करतोयस इथे? हा, अरे या गाडीतून तुझ्या लग्नाची वरात काढणार आहे ना मी. या गाडीतून? वा वा वा. आधी तुझंच लग्न लावतो की नाही बघ. नाही 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 नाही, आधी तुझं लग्न, मग निशिताईचं, मग माझं. ए तू लग्न नंतर लाव, आधी जा बाजूला जाऊन खेळ. इथे गोंधळ नको उगाच. चल. अरे कोणाची लग्न लावतास? ते दायचे, आता आपला श्रीनू दादा मोठा झालाय ना, मग त्याचं लग्न नको लावायला. काय रे डुग्गू, तू काय दादासाठी मुलगी बघितलीस की काय? हो बघू कशा खोई. म्हणजे नाही म्हणजे आता त्याका चांगलीच पोरगी गावतली ना, खात्री आहे माका. हे डुग्या, बाहेर जाऊन खेळ. हा, नाही तर कोणाक तरी पाडशील. सीनू, हा तोरण जरा दाराक लाव रे. हा. श्रीनू, काय या? शोभता हो काय? वा, शोभताय का तुम्हाला? हा, नाही नाही, मी ते माझा तोल काय मी ते ती गाडी पायाखाली मी. गाडी घेतलीस तू? नाही मी चूक. सॉरी 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 सॉरी. तुमच्या घरच्या माणसांकडून चूक झालेली चालते ना तुम्हाला? डुग्गू, सांगितलेलं ना तुका, हा बाहेर खेळ म्हणून. बघितलास ना काय झाला? दे इकडे. हा पण माझा ऐकत नाही. सगळे कोणी ना काय ऐकतच नाहीत माझा. मोठे बाबांना कळलं की काय माझ्यामुळे श्रीनू दादा पडला ते. आता मला ओरडा भेटणार. काय झालं मोठे बाबा? बस बाळा, पूजेची तयारी झाली का तुझी? पण माझी कसली पूजेची तयारी? अरे आज सरस्वती पूजन नाही का करायचं? मी आणतो. थांब थांब बाळा, कुठे जाऊ नको, इकडेच आहे. जा, याच्यावर आपण सरस्वती काढायची. एक थी ना. सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. तिला सांगायचं की माझ्या पाठीशी कायम राहायचं, हा, आणि मला आशीर्वाद द्यायचा. जमलं? शाबास. आता हे बघ, आता ही पाठी पुजायला ठेवायची. जा हळू हळू.
तुझ्या डोक्यात पाकळ्या कशा आहेत? मूर्खपणा आहे सगळा. कोणी काही केलंय का? म्हणजे काय झालंय? तुझ्याचं इतकं कौतुक करतेस ना, त्याला विचार. कोण? बघ, त्याला सगळं कळत आहे तरी तो फुलं तोडत बसला. वेडी आहेस का तू? ते फुलं पूजेला लागणारे म्हणून. अगो उमा खायरवला पूजा करूची हा ना. वेळ होता ना तर मंजूक सांगूया ना. बंधू ये असा पुढे. हा, ताई काय कळतं तुका? तू आता माका शिकव. हा, हो शिकूकच व्हाया तुका. तू माहित आहे ना हा मान दादा आणि वहिनीचा असा. ही काय आली आई? बाकी काही असलं ना तरी माझ्या दोन्ही सुना सोन्यासारख्या असत. आणि मग लेकीचा काय? तू तू शस्त्र असस. जीवेक धार कितकी असा बघलं. तुझा हा शस्त्र आहे ना तिथे ठेव ना पूजेला, म्हणजे मी पायातही पडेल ना. बस झाला. पण हे सगळं पूजेला का ठेवलंय? सांगते मी, पण काय चुकला तर सांगा तुम्ही पण. अगो चुकला तर मी सांगतलंच, पण माझाच खरा असा करू नको. ओवी, आजच्या दिवशी सरस्वतीची पूजा केल्याने आई सरस्वती आपल्याला बुद्धी देते. जे सरस्वतीची पूजा करतात ना आज त्यांना लक्ष्मीची कमतरता कधीच भासत नाही. विद्वानम सर्वत्र पूज्यते. याचा अर्थ ज्ञानी हुशार माणसांची गरज सगळीकडे असते आणि त्यांना त्याचा योग्य मोबदलाही मिळतो. त्यामुळे आपसुकच लक्ष्मीचं आगमन होतं. मग शस्त्रांची पूजा का करतात? कारण दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामाने असत्याचा पराभव केला. दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला ना तर ह्याच दिवशी. म्हणून ह्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जातात. आणि ही सगळी शस्त्र आजच्या युगातली असत ज्याच्यावर आपला सगळा अवलंबून असता. हा बहिणी बरोबर ना? अगदी बरोबर. आणि ती पाणी? पांडवांनी शमीच्या झाडावर आपली शस्त्र लपवून ठेवली होती, आपलं खरं रूप कोणाला कळू नये म्हणून. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी शमीच्या झाडावरून आपली शस्त्र परत घेतली. विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरवांच्या सैन्यावर स्वारी करून त्यांनी विजय मिळवला. आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांची पूजा करून सोनं म्हणून वाटतात. बघितलंस, सगळ्याला पुराणाची अध्यात्माची जोड असते. म्हणून तर माझ्या वया पुस्तकं ठेवल्यात बघ मला. एक मिनिट. हा, हिचा काय हा? सणासुदीच्या दिवसात तरी गोंधळ घालूक नको म्हणजे झाला. त्यांनी काही केलं तरी ते का कोणी काय बोलणार काय? लाले का आणला आता? या विद्येचा आधुनिक रूप असा. हरकत नाही पूजा करायला. पण हद्द पार केली नाही म्हणजे पिळवला.
अगं ह्याच दिवशी हद्द पार केली होती ना, म्हणजे सीमोल्लंघन ह्याच दिवशी केलं होतं ना. सीमोल्लंघन? सीमोल्लंघन म्हणजे चांगल्या कामासाठी सीमा ओलांडणं. जे काम आपण आजपर्यंत करू शकलो नाही आहोत ते कर. जे करू शकलो नाही ते? हो. पण इच्छा असताना करू शकलो नाही ते पण का? हो. चला आता पूजा करून घेवा. रघुनाथा चल, उमा चल पूजा करून घे. रघु काका जागा दे. हा लॅपटॉप माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ही ओढ का वागते? काहीतरी चाललंय हिच्या मनात. दादा परत परत सांगायची गरज काय का? एकदा सांगितलेलं कळत नाही. निशे मी तुला आधीच सांगितलं होता, कुठल्याही खेळाला माझा विरोध नाहीये. तू बेलाशक खेळ, आवड आणि छंद म्हणून खेळ. मी परवानगी दिला होता. मग हे काय आहे? 4 लोकात कमी कपड्यात खेळायचं नाही सांगितलं होता. मी समजवते त्याका. तुम्ही मध्ये पडू नका. किती वेळा सांगितलंय? मागच्या पण हे का सांगितलं होता तेव्हा मध्ये पडलात. चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालू नका. चूक केलंय तर शिक्षा होणारच. दे दादा नको. निशी रॅकेट दे. दादा नको.
लगेच जाय. आज दसरा आहे. सगळेजण शस्त्राची पूजा करतात, वही पेन ठेवतात. ओवीने पण तिचा लॅपटॉप ठेवलाय. पण मला नाही शक्य झालं. दादांना हा खेळ मान्य असताना तर मी सगळ्यांसमोर तुला ठेवून तुझी पूजा केली असती. पण शक्य नाहीये ते. हिम्मत करून तुला बाहेर काढून तुझी पूजा करते पहिल्यांदा. आणि कदाचित शेवटचं. माफ कर मला. नाही जमणार आता खेळायला. का नाही जमणार खेळायला? निशी, का लपवतेस का तू हे? आणि मला सांग, तू काय चुकीचं करतेस? जाऊ दे ना, मला नाही बोलायचा विषय. असं कसं? तुला त्रास होतोय ना तुझी आवड बाजूला ठेवायचा? होतोय ना त्रास तुझं स्वतःचं मन मारताना? मग हा त्रास कमी व्हायला हवा ना. आणि आज तेच करायचंय. म्हणजे निशी, मी इथे का थांबले? मी ओवीची आई म्हणून काळजी घ्यावी असं वाटत होतं संध्या. ही घेतलेली जबाबदारी मी अर्धवट नाही सोडू शकत. सांग ना. कारण काका तुला न्यायला येणार आहेत. आणि मावशीच्या आनंदासाठी, तिच्या आठवणी तुला अनुभवायच्या म्हणून. राईट. पण त्याचबरोबर माझ्या एका स्पेशल फ्रेंडला तिच्या आयुष्यातला आनंद परत द्यायचा आहे. हो निशी, डॅड येईपर्यंत मला तुझं स्वप्न पूर्ण होताना बघायचंय. आणि आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. डॅड कधीही त्याचं काम उरकून येऊ शकतो. त्याआधी हे सगळं करायचंय. आणि त्याची सुरुवात आत्ताच होणार. नाही आवडणार दादांना. आय नो. तुझ्या बाबांना तुझं माझ्याशी बोलणं आवडत नाहीये. त्यांनी तुला माझ्यापासून लांब राहायला सांगितलंय ना. जेवढ्याच तेवढं बोलायला सांगितलंय. सगळं माहिती. बट निशी, आय कांट हेल्प इट. मी इथे आल्यापासून ना मी फक्त तुझ्याशी कनेक्ट झाले. आणि मी आपल्या जवळच्या माणसांना सॅड नाही बघू शकत. मॉम जाताना तिला सुद्धा सॅड नाही बघू शकले. बट डोंट वरी. तुझं माझ्याशी बोलणं कोणाला आवडत नसेल आणि त्यामुळे तुला कोणी हर्ट करणार असेल तर मी नाही बोलणार तुझ्याशी. ओवी, नाही ठीक आहे. इट्स ओके. मी माझी राहीन एकटी. निशी, हे सगळं आता इम्पॉर्टंट नाहीये. तुझा डिसिजन इम्पॉर्टंट आहे. निशी, तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे की नाही? करायचं आहे ना?
मग प्लीज असं अर्धवट सोडू नको. दादांनी सांगितलं की जेवढंच तेवढं बोलायला पाहिजे, पण मी असं नाही करणार. बहीण आहेस तू माझी, तुला कसं एकटं सोडेन? तुझ्याशी वाईट वागेन मी? दादांना आवडत नाही ना, मग त्यांच्या समोर नाही बोलणार तुझ्याशी, पण तुला अंतर नक्कीच देणार नाही.